फडणवीस सरकार नोटीस पिरियडवर असल्याचं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी झी24 तासच्या रोखोक या कार्यक्रमात केलं होतं। या वक्तव्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुष्टी दिली आहे। मनभेद होण्यासाठी मन असावं लागतं आणि ज्या ठिकाणी मन नाही त्या ठिकाणी मन रमण्याचा प्रश्नच येत नाही। त्यामुळे युतीच्या राजकारणाला पूर्ण विराम देणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं। तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांना या संदर्भात विचारलं असता त्यांनी आपलं सरकार 5 वर्ष पूर्ण करणार असल्याचा विश्वास व्यक्त केला। ज्या प्रकारचा निर्णय आत्ता गोरेगावच्या सभेत मुंबई महानगरपालिकेच्या निमित्तानं पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी घेतलेला आहे ना, तुम्ही ती पावलं ओळखायला पाहिजेत। राजकारणामध्ये हा निर्णय धाडसी आहे। यापुढे आम्ही एकटे जाऊ, स्वबळावर लढू आणि जिंकू, हा त्यांचा नारा आहे। हा संदेश आहे त्यांनी दिलेला। प्रत्येक गोष्टीला एक मुहूर्त आणि वेळ यावी लागते। ती जेव्हा आली, उद्धवजींनी युती तोडली। मला असं वाटतं सरकार नोटीस पिरियडवर आहे। दिल्लीमध्ये निवडणूक होत असताना, दिल्ली म्हणजे विधानसभा नाही, केंद्राची निवडणूक होत असताना आम्ही त्यांच्यासोबत होतो। विधानसभेमध्ये त्यांनी युती तोडली हे त्यांनी जाहीर केलेलं आहे। आता महापालिकेमध्ये त्यांची एकूण काय त्याला म्हणायचं रणनीती किंवा पारदर्शकता वगैरे वगैरे काय असेल ते असेल, हे पाहिल्यानंतर आम्ही विचार केला आणि आम्ही युती तोडलेली आहे। आता याच्या पुढे जर का मनभेद मतभेद याच्यामधला मला फरक काय कळत नाही। मन पहिलं असावं लागतं तर त्याच्यामध्ये भेद होऊ शकतात, पण जर का एखाद्या गोष्टीमध्ये मनच रमत नसेल तर त्या गोष्टीला काय अर्थ नाही। आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी आता ह्या राजकारणाला पूर्ण विराम देण्याची आवश्यकता आहे। 5 वर्षापर्यंत माझ्या सरकारला कुठलाही खतरा नाही, कुठलाही धोका नाही। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।